अखेर 21 दिवस अडखळलेला मान्सून राज्यात सक्रिय होतोय। कोकण मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा मिळालाय। 23 ते 27 जून दरम्यान मुसळधार पावसाचा हा इशारा देण्यात आलाय। उद्यापासून पुण्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे। विदर्भात मात्र 25 जून पर्यंत उष्णतेची लाट कायम असेल। तब्बल 21 दिवस अडखळलेला मान्सून अखेर पुन्हा सक्रिय झाला असून राज्यातील अनेक भागात पावसानं हजेरी लावायला सुरुवात केली आहे। हवामान विभागानं 22 ते 27 जून दरम्यान कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे। 23 जूनला मान्सून पुण्यात दाखल होण्याची शक्यता असून मराठवाड्यात मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। दरम्यान विदर्भात 25 जून पर्यंत उष्णतेची लाट मात्र कायम राहणार असून त्यानंतर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। शिल्पा नरोडे अधिक माहिती देत आहेत। शिल्पा, प्रसन्न सर, आपण जर पाहिलं तर प्रत्येकाचे डोळे हे चातकासारखे आभाळाकडे लागलेले पाहायला मिळत होते। कारण आपण पाहिलं तर उन्हाळा संपला, शाळेच्या सुट्ट्या संपल्या, जून महिन्याचा तिसरा आठवडा देखील उजडला, तरी देखील पाऊस का येत नाही असा प्रश्न प्रत्येकाला होता। मात्र आता खऱ्या अर्थाने रविवारपासूनच पावसाने मुंबई शहरासह महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये हजेरी लावलेली पाहायला मिळते। मुंबईकरांना असेल किंवा महाराष्ट्राला आता दिलासा मिळालेला आहे। मात्र हवामान खात्याने जो अंदाज वर्तवलेला आहे किंवा येलो अलर्ट मुंबई शहरासह ठाणे, नवी मुंबईसह विविध ठिकाणी दिलेला आहे आणि त्यानुसार आता 3 दिवसामध्ये पुण्यात असेल किंवा मुंबई शहरामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे। आपण जर पाहिलं तर रविवारी रिमझिम पाऊस आला आणि आज सकाळी देखील पावसाच्या चांगल्या सरी बरसलेल्या आहेत। मुंबईकरांना देखील दिलासा मिळालेला आहे। मात्र महाराष्ट्रामध्ये प्रत्येक नागरिक हा उकाड्याने हैराण झाला होता। त्या प्रत्येक नागरिकाला आता दिलासा मिळालेला पाहायला मिळतोय। संपूर्ण महाराष्ट्रभर असेल किंवा मुंबईमध्ये देखील आता थंडगार हवेचं वातावरण निर्माण झालेलं पाहायला मिळतंय। मात्र आता ह्या 3 दिवसामध्ये मुंबई शहर असेल, पुणे असेल किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे। त्यामुळे मुसळधार जर पाऊस आला तर मुंबईमध्ये आजच आपण पाहिले सकाळी वरळी नाकामध्ये पाणी साचलेलं होतं। मुंबई महानगरपालिकेला आता अपयश येते की काय असा प्रश्न सकाळीच निर्माण झाला। पुणे महापालिका देखील असेल, अशा विविध महापालिकांना आता या पावसामध्ये अपयश येते की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे। मात्र आपण जर पाहिलं प्रसन्न सर तर मुंबई महानगरपालिकेने 100% नालेसफाईचा दावा देखील केलेला आहे। मात्र सकाळी वरळी नाका असेल इथे पाणी साचलेलं पाहायला मिळालं। पुण्यामध्ये जर आपण पाहिलं तर दिवसाआड पाणी येतंय। मुंबई शहरामध्ये देखील पाणी कपात केलेलं आहे आणि आता मुंबई महानगरपालिकेला जो राखीव पाणीसाठा आहे त्याचा वापर करावा लागतोय आजपासून। त्यामुळे खरंच भीषण टंचाई पाण्याची मुंबई शहर असेल, पुणे असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रावर आली होती। मात्र आता काहीसा दिलासा हा मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला मिळालेला पाहायला मिळतोय। विशेष म्हणजे आता पुण्यात देखील जोरदार मुसळधार पाऊस हा दाखल होणार आहे 23 तारखेपर्यंत। आणि आपण आशा करूया की आता आपल्या राजधानी मुंबईमध्ये सुद्धा हा जोरदार पाऊस बरसेल आणि सगळ्या महाराष्ट्राची पाणी टंचाईपासून सुद्धा सुटका होईल। धन्यवाद तुम्ही